नमस्कार. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता युद्धखंड अध्याय क्रमांक 24 जालंधराचा वध. श्री गणेशाय नमः. व्यास म्हणाले, सनत कुमारजी, गिरिजा अदृश्य झाल्यानंतर दैत्यराज जालंधर पुन्हा रणांगणात गेला. त्यानंतर पुढे काय झाले, तो दैत्य कसा मारला गेला? सनत कुमार म्हणाले, महर्षी, जालंधर परत येईपर्यंत त्याची आसुरी माया नाहीशी झाली होती. शिवजी भानावर आले. त्यांनी भोवताली पाहिले. त्यांना दैत्यराज येताना दिसला. ते अतिशय संतापले. त्यांनी त्याच्यावर चढाई केली. जालंधराने त्यांच्यावर बाणांचा वर्षाव केला, पण शिवजींनी त्याचे शरजाल पूर्णतः भेदून टाकले. त्यांचा अद्भुत पराक्रम पाहून दैत्येंद्राने त्यांना दुसऱ्या युक्तीने शह देण्याचे ठरवले. त्याने मायावी गौरी निर्माण केली. तिला रथावर बांधले आहे. ती रडत आहे आणि शुंभ निशुंभ तिचा वध करण्याच्या पावित्र्यात आहेत असा आभास निर्माण केला. तेव्हा पार्वतीचा आक्रोश व तिची दयनीय अवस्था पाहून शिवजींचे मन उद्विग्न झाले. आपला पराक्रम विसरून विषण्ण मनाने उभे राहिले. तेव्हा जालंधराने 3 बाण मारून त्यांना विद्ध केले. एक बाण त्यांच्या मस्तकात, एक त्यांच्या हृदयात व एक पोटात शिरला. त्या आघातांनी ते क्षणार्धात भानावर आले. त्यांनी रौद्र रूप धारण केले. ते महाभयंकर रूप पाहून असुरांना त्यांच्यासमोर उभे राहण्याचे धाडसच होईना. ते दशदिशांना पळून गेले. शुंभ निशुंभांसारखे मोठे वीरही तेथे उभे राहू शकले नाहीत. जालंधराची माया क्षणार्धात लुप्त झाली. त्यावेळी झालेल्या भयंकर संग्रामात शिवजींनी दैत्यसेनेत घुसून प्रचंड संहार केला. सर्वत्र मोठा हाहाकार माजला. शुंभ निशुंभ दूर दूर पळू लागले. शिवजींनी त्यांचा धिक्कार केला व त्यांना शाप दिला. ते म्हणाले, दुष्टांनो, तुम्ही माझा मोठाच अपराध केला आहे. तुम्ही पार्वतीचा छळ केलात, तिला मारण्यासाठी शस्त्र उगारलेत आणि आता पळून चाललात होय. पळून जाणाऱ्याला मारणे योग्य नाही म्हणून मी तुमचा वध करत नाही. तुम्ही माझ्या हातून वाचलात, पण गौरीच्या हातूनच तुम्हाला मरण आहे हे लक्षात ठेवा. शिवजींचे उपहासात्मक बोलणे ऐकून जालंधराने त्यांच्यावर बाणांची वृष्टी केली. त्यामुळे युद्धभूमीवर सर्वत्र अंधार पसरला. शिवजी त्या शरजालाचे निवारण करतच होते. तेवढ्यात जालंधराने परिघाने वृषभावर प्रहार केला. त्या प्रहाराने तो मागे हटू लागला. शिवजींनी त्याला खेचून स्थिर करण्याचा प्रयत्न केला, पण तो मागे मागेच जाऊ लागला. तेव्हा महारुद्र शिवजींनी आपले दुस्सह तेज प्रकट केले. त्यांचे रूप प्रलय काळाच्या अग्नीप्रमाणे महाभयंकर झाले. त्यांच्याबरोबर जालंधर मेरू शिखरासारखा अचल उभा होता. शिवजी त्याच्या वधासाठी उद्युक्त झाले होते. त्यांनी तेथेच पडलेले एक रथचक्र पायाच्या अंगठ्याने समुद्रात दडपले आणि हसत हसत जालंधराला म्हणाले, मी जे रथचक्र पाण्यात दडपले आहे ते वर काढण्याचे सामर्थ्य असेल तरच युद्धात माझ्या समोर उभा राहा, अन्यथा येथून निघून जा. ते ऐकून जालंधराचे डोळे क्रोधाने लालबुंद झाले. त्याने शिवजींकडे जळजळीत दृष्टिक्षेप टाकला व म्हणाला, शंकरा, हे चाक मी बाहेर काढीनच, पण गणांसह तुलाही मारून टाकीन. नंतर सर्व देवांचा संहार करून ज्यासाठी मी हे युद्ध केले तो माझा भाग मी गरुडाप्रमाणे ग्रहण करीन. मी इंद्रासह संपूर्ण चराचराचा नाश करण्यास समर्थ आहे. माझ्या बाणांनी विद्ध होणार नाही असे त्रैलोक्यात कोण आहे? मी तपश्चर्या करून लहानपणीच ब्रह्मदेवाला जिंकून घेतले. तो बलवान आहे, तरीही सर्व देवांसह माझ्या नगरात राहत आहे. मला पाहताच इंद्र, अग्नी, कुबेर, वायू, वरुण पळ काढतात. माझ्या हातांची पराक्रमाची खाच क्षमवण्यासाठी मी अनेक वेळा मेरू, मंदर व नील आदी पर्वतांना घुसळले आहे. हिमालयावरील गंगेलाही स्वतःच्या हाताने अडवले आहे. देवांना तर माझ्या सेवकांनीच पराभूत केले आहे. मी समुद्रांची मुखे आपल्या हातांनी धरून ठेवली म्हणूनच ते सर्व एकत्र आले. मी ऐरावतादी हत्तींना पाण्यात फेकले आहे. इंद्राला त्याच्या रथासह 400 कोस भिरकावले आहे.
विष्णूला गरुडासह नागपाशांनी बांधून टाकले आहे. उर्वशी आदी स्त्रिया माझ्या कारागृहात आहेत. रुद्रा, मी त्रैलोक्य विजयी सिंधुपुत्र आहे. महाबली महापराक्रमी दैत्यराज आहे हे लक्षात ठेव. जालंधर शिवजींसमोर उर्मटपणे उभा राहिला. त्याने दोन्ही दंड थोपटले. त्यांना अनेक कटू वचने सुनावली. त्यांची अमंगल भाषा ऐकून शिवजींना भयंकर संताप आला. त्यांनी आपल्या पायाच्या अंगठ्याने जे सुदर्शन चक्र निर्माण केले होते ते हातात धारण केले. कोटी सूर्यांच्या एकत्रित दीप्ती समान अत्यंतिक तेजस्वी असे ते चक्र जालंधराच्या दिशेने भिरकावले. त्याच्या तेजाने भूमी प्रज्वलित झाली. त्या चक्राने जालंधराचे मस्तक क्षणार्धात धडा वेगळे केले. ते जमिनीवर पडले तेव्हा मोठा आवाज झाला. वज्राने भेदल्यावर पर्वताने दुभंगून खाली कोसळावे त्याप्रमाणे त्याचा विशालकाय देह भूमीवर कोसळला. त्याच्या रक्ताने रणभूमी भरून गेली. शिवजींच्या आज्ञेने त्याचे रक्त व मांस महारौरव नरकात गेले. तेथे त्याचे विस्तीर्ण रक्तकुंड बनले. जालंधर मृत झाला. त्याचे तेज शिवजींच्या शरीरात प्रविष्ट झाले. त्याच्या निधनाने दैत्यांमध्ये मोठा हाहाकार माजला. ते निराधार होऊन दशदिशांना पळू लागले. जालंधराचा वध झाल्यामुळे देव, गंधर्व, सर्प, सिद्ध, मुनीश्वर निर्भय व प्रसन्न झाले. ते शिवजींची स्तुती करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करू लागले. देवांगना आनंदाने नृत्य करू लागल्या. गंधर्व सुस्वर गाऊ लागले. दिशा प्रसन्न झाल्या. आकाश निरभ्र झाले. मंद सुगंधी वायू वाहू लागला. यज्ञशाळातील शांत झालेले अग्नी पुन्हा प्रज्वलित झाले. सूर्य आपल्या तेजाने तळपू लागला. चंद्र आपल्या प्राकृतिक शीतलतेने सर्वांना संतोष देऊ लागल्या. अशा प्रकारे जालंधराच्या मृत्यूने सर्व जग स्वस्थ झाले. अध्याय 24 समाप्त. अध्याय क्रमांक 25. देवाकडून शिवजींची स्तुती. श्री गणेशाय नमः. सनतकुमार व्यासांना म्हणाले, हे महर्षी, जालंधर दैत्याचा वध झाल्यामुळे देवांवरचे मोठे संकटच नाहीसे झाले. ते अनन्य भावाने शिवजींची स्तुती करू लागले. म्हणाले, हे देवादिदेव, तुम्ही शरणागतांना वात्सल्याने सांभाळ करणारे आहात. तुम्ही साधुजनांना सुख देता, भक्तांचे दुःख हरण करता, महा अद्भुत लीला दाखवता. तुम्ही अजिंक्य आहात. भक्तीनेच प्राप्त होणारे आहात. दुष्टांचे दमन करणारे आहात. तुम्ही नेहमीच प्रसन्न असता. वेदांना तुमचा महिमा कळत नाही म्हणून महात्मेही तुमची जमेल तशी कीर्ती गातात. तुमचे गूढ महात्म्य प्रेमपूर्वक वर्णन करून शेषादिक सर्व मंडळी आपली वाणी पवित्र करतात. तुम्ही दीनदयाळू आणि सर्व व्यापक आहात. सद्भक्तीनेच आविर्भूत होणारे आहात. सत्पुरुषांची श्रेष्ठ गती आहात. तुमच्या कृपेने ब्रह्मज्ञान होते. मानवांना मुक्ती मिळते. दुःख दूर होऊन सुख लाभते. तुमच्या सेवेने अनेकांना सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. तुमच्या भक्तीने यदुवंशी दाशार्ह राजा व त्याची पत्नी कलावती यांचा उद्धार झाला. मित्रसह राजा व त्याची प्रिया मदयंती यांना परम कैवल्य लाभले. कैकईची मोठी बहीण सौमिनी व तिची कन्या या दोघींना योग्यांनाही परम दुर्लभ अशी गती प्राप्त झाली. विमर्शन राजाला 7 वेळा राजकुळात जन्म मिळाला व अंती सद्गती लाभली. चंद्रसेन राजाने अनेक उत्तमोत्तम भोग भोगले. त्याचे इहपर कल्याण झाले. श्रीकर हा गवळणीचा पुत्र होता. त्याला हनुमंताने उपदेश केला. त्यालाही दोन्ही लोकी सुख मिळाले. हे प्रभो, तुमच्या आराधनेने धर्मगुप्त आणि राजपुत्र सुखी झाले. शुचिर व्रताचे दारिद्र्य दूर झाले. चित्रकर्मा राजाला देवदुर्लभ ऐश्वर्य व सद्गती मिळाली. राजपुत्र चित्रांगद आणि सीमंतिनी यांच्या सर्व दुःखांचे व संकटांचे निवारण होऊन त्यांना परम सुख लाभले. मंदर नामक ब्राह्मण वेश्यागमन करणारा अधम आणि दुष्ट होता. त्याला शिवलोकी गती मिळाली. राजपुत्र भद्रायूचे जन्माचे कल्याण झाले. अनेक स्त्रियांना भोगणारा
मदिरापान व अभक्ष भक्षण करणारा दुर्जनही विमुक्त झाला. एक शबर भिल्ल नियमपूर्वक चिताभस्म अर्पून तुमची पूजा करत असे. एके दिवशी त्याला चिताभस्म मिळाले नाही. त्याच्या पत्नीने स्वतःला दहन केले. तिच्या शरीराचे भस्म अर्पून त्याने तुमची पूजा पूर्ण केली. तेव्हा तुम्ही प्रसन्न होऊन त्याच्या पत्नीला जिवंत केले. त्यांना आपल्या लोकी नेले. सुधर्म हा भद्रसेन राजाचा पुत्र व तारक हा भद्रसेनाच्या मंत्र्याचा पुत्र. ते पूर्वजन्मी कोंबडा आणि माकड होते. महानंदा नामक वेश्येने त्यांना पाळले होते. ती त्यांना रुद्राक्षांची आभूषणे घालत असे. शिवभजनाच्या तालावर नाचवत असे. त्या पुण्याईने त्या दोघांना राजपुत्र आणि पुत्राच्या रूपाने मनुष्य जन्म मिळाला. परम ऐश्वर्य लाभले. महानंदा आणि पिंगला या वेश्या असूनही तुमच्या सेवेने त्यांचा उद्धार झाला. शारदा ही ब्राह्मणाची कन्या. ती बालविधवा होती. तुमचे व्रत करून ती पुत्रवती आणि सौभाग्यवती झाली. बिंदुक ब्राह्मण वेश्यागमन करणारा होता. चंचुला ही त्याची पत्नी. तुमच्या कथा श्रवण करून तिला परमगती मिळाली. हे पार्वतीपते, अशा प्रकारे आजपर्यंत अनेकांनी तुमची भक्ती करून नरजन्माचे सार्थक करून घेतले आहे. तुम्ही कृपेचे सागर आहात. भक्तीला वश होऊन भक्ताच्या अधीन होऊन जाता. तुम्ही प्रकृती पुरुषाच्याही पलीकडे आहात. परब्रह्म परमेश्वर आहात. निर्गुण असूनही त्रिगुणांचा आधार आहात. ब्रह्मा विष्णू महेश ही तुमचीच रूपे आहेत. तुम्ही निर्विकार आहात. सर्वांचे ईश्वर आहात. तरीही नित्य अनेक प्रकारची कामे करता. आम्ही सर्व देव तुमचे दास आहोत. तुमचे प्रजाजन आहोत. तुम्हाला नेहमीच शरण आहोत. तुम्ही आमच्यावर कृपादृष्टी ठेवा. आज जालंधर दैत्यापासून आमचे रक्षण केलेत, तसे प्रत्येक संकटात आमचे रक्षण करा. व्यासजी, अशा प्रकारे देव, सिद्ध आणि मुनिजनांनी भगवान शिवजींची भक्तिभावाने स्तुती केली. त्यामुळे ते प्रसन्न झाले. देवांना इष्टवरदाने देऊन अंतर्धान पावले. संतुष्ट झालेले देव आणि ऋषी शिवजींचे गुणगान करत आपापल्या स्थानी गेले. मुने, जालंधर वधाचे हे आख्यान महापुण्यदायक असून समस्त पापांचा नाश करणारे आहे. दैत्य राजाचा नाश झाल्यावर देवांनी जी शिवस्तुती केली तीही पुण्यदायक व पापनाशक आहे. सर्वांना नित्य सुख देणारी आणि शंकरांना आनंद देणारी आहे. जो मनुष्य जालंधराचे आख्यान वाचून ही शिवस्तुती रोज म्हणतो त्याच्यावर गणपती परम कृपा करतो. अध्याय 25 समाप्त.